विष्णूच्या अवताराचा म्हणजे भगवान परशुरामाचा जन्म झाला. जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या घरी ते जन्माला आले. भगवान परशुराम अमर मानले जाते. राजा भर्तरीने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान शंकराच्या कृपेने गंगा पृथ्वीवर आणली. आख्यायिकानुसार माता गंगा अक्षय तृतीयेला पृथ्वीवर आली. या दिवशी पवित्र आणि शुद्ध गंगेत स्नान केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो असा विश्वास आहे. या शुभ दिनी हरिद्वार आणि वाराणसीच्या घाटावर भाविक शुभ स्नानासाठी गर्दी करतात. भगवान विष्णूचे अवतार महर्षी देवव्यास यांनी महाभारत लिहायला अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरुवात केली होती. महाभारताला 5व्या वेदाची संज्ञा दिली गेली आहे. यात भगवद्गीतेचा